तर मंडळी नमस्कार. आपल्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज तारीख आहे 19 फेब्रुवारी, म्हणजे अर्थात आपल्या छत्रपती शिवरायांची शिवजयंती. आमच्या मालगुण गावामध्ये राजे ग्रुप यांच्या वतीने शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात येतं आणि सकाळपासून या शिवजयंतीला सुरुवात झालेली आहे. सकाळी महाराजांना अभिषेक असेल, पुष्पहार अर्पण करून या शिवजयंती सुरू झाले. संध्याकाळ सत्रामध्ये त्या ठिकाणी सुंदर अशी भव्य मिरवणूक देखील काढण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, आता रात्रीच्या सत्रामध्ये शिवजयंती म्हटलं की काहीतरी मनोरंजनाचा कार्यक्रम हा पाहिजेच. आणि त्या मनोरंजनामध्ये तुमचं मनोरंजन वाढवण्यासाठी राजे ग्रुप जोशीवाडी यांनी बहुरंगी नमनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर मित्रांनो, हे नमन आमच्याकडे आता कसं जिकडे तिकडे कार्यक्रम असले की काही ना काहीतरी कार्यक्रम ठेवला जातो. त्यापैकी कोकणची लोककला म्हणजे नमन. आता तुम्हाला नमनच बघायला भेटणार कोकणात. आणि गणपती, दसरा या सीझनमध्ये तुम्हाला जाकडीच बघायला भेटणार, पण डिसेंबर नंतर तुम्हाला नमन बघायला भेटणार. आणि मित्रांनो, नमन म्हटलं की कोकणकर कसा माणूस लवकर कामा बिमा आटपून सगळी भांडी बिंडी घासून आधी हजेरी लावतो तर तिकडं नमन बघायला. तर मित्रांनो, मी निघालो लवकर, वाजलेच 8:30, कारण मला घेऊन जायचंय. कोणाला घेऊन जायचंय माहितीये काय? हिला घेऊन जायचं आहे. आई कुठे जाते? हा, खेळ बघायला. कोणचं खेळ आहे काय माहिती? मग तू लवकर का जाते? मला चालत जाता येत नाही. हा, मग जेवलीस? झालं सगळं? थंडी बिंडी लागल सगळं? चष्मा विष्मा घेतलास काय? घेतलास आहे सगळं? मग जायचं. चल लवकर जाऊया, जागा अडवूया. आधी आपली आजी आहे, तर तिला घेऊन चाललोय नमन बघायला. आणि नमन म्हटलं की आजीला उत्सुकता जास्तीच असते, कारण तिला खेळ जास्त आवडतात. आणि म्हटलं तिला घेऊन चाललोय, लवकर जेवून तयार राहा, तुला मी घेऊन जातो. तर निघालो आता नमन बघायला. तर नमन तुम्हाला थोडक्यातच दाखवीन. पण मित्रांनो, हे जे नमन आहे ना, या नमनाचं नाव आहे लय भारी रिमिक्स नाट्य नमन मंडळ रत्नागिरी. आणि या नमन मंडळाची खासियत सांगायचं झालं तर या नमन मंडळातील सर्वच कलाकार हे हरहुन्नरी आहेतच, परंतु या नमन मंडळातला एक असा कलावंत आहे की ज्यानं या नमनामध्ये रंग भरण्याचे खूप रंग भरलेत. या नमनाला नावलौकिक मिळवून दिलंय. त्यानंतर या कलाकाराच्या युट्यूबवरती व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिले असेल. आणि नुकताच त्याला त्या कलेच्या माध्यमातून त्याच्याकडे जी कला आहे ना, स्त्रीपात्र जो साकारतो ना अफलातून, त्या कलेच्या माध्यमातून त्याला एक नुकताच पुरस्कार देखील भेटलाय. तर तो असा कलावंत आहे, त्याचं नाव आहे मित्रांनो अनिकेत धनावडे. तर आज या कलाकाराला आपण लाईव्ह स्वरूपात भेटणार आहोत आणि त्याच्याशी गप्पा गोष्टी करणार, त्याशी संवाद साधणार आहोत की तो या कलेमध्ये कशा प्रकारे, या कलेकडे तो कसा आला आणि त्याची जडणघडण कशी झाली हे आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहेत. तर त्यासाठी आता निघालो आपण नमन बघायला. तर चला मित्रांनो, नमन तुम्हाला थोडक्यात दाखवीन, पण पडद्यामागची रंगत काय असते ती तुम्हाला या व्हिडिओतून बघायला भेटणार नक्कीच. तर चला जाऊया. आहे चल आता. तर मंडळी, आपण आलोय नमन बघायला आणि इकडे तयारी चालली सर्व नमनाची. थोड्याच वेळात नमनाचा कार्यक्रम सुरू होईल आणि या नमन मंडळातला एक हौशी कलाकार हरहुन्नरी, त्याची भेट मी तुम्हाला नक्कीच घालून देणार आहे. तर तो आपल्याला नंतर भेटेल, आपण त्याची मुलाखत घेऊया नंतर. तर मित्रांनो, नमन चालू व्हायला अजून वेळ आहे. इकडे साऊंडवाल्याने सेटअप लावून घेतलाय आणि इकडे नमन मंडळातले जे कलाकार आहेत त्यांचं इकडे सर्व तयारी चाललेली आहे. तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर असा रंगमंच तुम्हाला बघायला भेटतोय. आणि त्यानंतर मग नमनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर आपण कलाकारांशी संवाद साधणार आहोत. तर इकडे तुम्ही रंगमंच पाहू शकता मस्तपैकी. हॅलो,
स्वागत होतोय नितीन भातडे याने आपलं श्रीफळ शाल आणि ट्रॉफी घेऊन येत आहे. तर नमस्कार मंडळी, आज आहे शिवजयंती आपल्या मालगुणमध्ये आणि त्यानिमित्ताने नमनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आणि रत्नागिरीतील नामवंत नमन म्हणजे लयभारी रिमिक्स नमन मंडळ यांचा हा कार्यक्रम असणार आहे. आणि मित्रांनो, पडद्यावरची रंगत ही तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळत असेल, पण पडद्यामागे कलाकारांची तयारी कशी चालली असते हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर इथे तुम्हाला दाखवतो की कलाकार कशा पद्धतीने तयार होतात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे सर्व कलाकार तयार होत आहेत आणि या नमन मंडळाचे प्रमुख जे आहेत अमितदादा डांगे यांच्याशी आपण संवाद साधूया की कधीपासून त्यांनी ही नमन कला जोपासली आणि या नमन कलेचा हा त्यांचा कितवा शो आहे. आपल्या सोबत आहेत अमितदादा डांगे. काय सांगू शकता? आज 11 वर्ष झाले या नमन मंडळाला चालू आहे कार्यक्रम. जवळजवळ 950 पर्यंत कार्यक्रम झाले असतील आणि या वर्षातील एक 20वा कार्यक्रम आहे. तर आणि तुम्ही साधारणतः कधीपासून तुम्हाला हे नमन, तुम्ही हे जे मंडळ आहे ते तुमचं कधीपासून कार्यरत आहे? म्हणजे जवळजवळ 2007 पासून चालू आहे. आणि नुकतीच नमन स्पर्धा जी झाली मिरजोळ्यामध्ये, त्यामध्ये तुमचा अनुभव काय होता? म्हणजे तुमचा कितवा नंबर आला त्या स्पर्धेमध्ये? काय गेल्या वर्षी 23 मध्ये स्पर्धा झाल्या, त्याथे आपले प्रथम क्रमांक आला होता. यावेळेला दुसरा क्रमांक आला, असा विषय होता. तर मित्रांनो, हे आहेत या नमन मंडळाचे प्रमुख कलाकार अमित डांगे. तर तुम्हाला या नमनासाठी शो साठी खूप शुभेच्छा आपल्या चॅनलच्या वतीने. त्यानंतर इथे देखील तुम्ही पाहू शकता. दादा, आपलं नाव कसं? माझं नाव रोहित रमेश धनावडे, राहणार करबुडे. आपण कोणती भूमिका साकारणार? या नमनामध्ये दैत्य ही एक म्हणजे सिंधुरासूर दैत्य ही भूमिका, एक निगेटिव्ह भूमिका आहे, ती मी साकारतो. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की इकडे जे खेळे आहेत, म्हणजे जे सुरुवातीला या रंगमंचाची शोभा वाढवतात, ते खेळे इकडे तयार होत आहेत. आणि मित्रांनो, या नमन मंडळाची खासियत सांगायची झालं तर या नमन मंडळामध्ये एक हरहुन्नरी कलाकार आहे, ज्याने आपल्या कलेच्या माध्यमातून अनेकांची मनं जिंकून घेतलेत. आणि असा कलाकार म्हणजे अनिकेत धनावडे. तर त्याच्याशी आता आपण संवाद साधूया. तर नमस्कार मंडळी, इकडे संपूर्ण तयारी चाललेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अमितदादा डांगे हे नमनाचे प्रमुख आहेत. परंतु हे जे नमन जे असतं आपलं कोकणातलं, याचं काहीतरी याला पौराणिक असं हे असतं, लेखन असतं. आणि त्या संपूर्ण लेखन जे केलंय ते यांचं नाव मनोज घवाळी. नमस्कार. नमस्कार. तर आपण या नमनाचं लेखन केलंय, त्याबद्दल आपण काय सांगू शकता? म्हणजे मला मुळात आधी प्रश्न नाही समजला काय म्हणजे कशा संदर्भात आपला गण वगैरे? गण आपला सिंधुरासूर दैत्य असतो, त्याचा वध म्हणजे त्यानं ब्रह्मदेवाकडनं वर घेतलेला असतो. त्याच्यानंतर तो सर्व देवतांना वगैरे असं त्रास देत असतो. त्याच्यानंतर सर्वजण देवजण गणपतीची आराधना करतात आणि त्यानंतर गणपती त्याचा वध करतो. अशी स्टोरी आहे त्याची. तर हा झाला गणाचा पार्ट. त्यानंतर पुढचा नमन आपलं कशा पद्धतीने असेल? पुढच्या पार्टमध्ये गवळण म्हणजे कृष्णलीला आणि पेंद्या सुदामांची कॉमेडी आणि त्यानंतर मावशीची कॉमेडी हा विषय असेल. आणि एंडला मग रावण नृत्य आणि मग नमन संपतं. तर मित्रांनो, नमनाची स्वरूप कशा पद्धतीने असेल हे आपल्याला सांगितलंय. आणि त्यानंतर मावशीची भूमिका जी साकारली जाणार आहेत ते आमचे मित्र लिंगायत, तुम्ही पाहू शकता इकडे तयारी चालली त्यांची. तर ही सगळी मित्रांनो, ही जी कलाकार आहेत यांची सर्व रंगत तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन व्हिडिओच्या माध्यमातून. आणि इकडे पाहू शकता अनिकेत धनावडे मित्रांनो, ज्याने आपल्या कलेच्या माध्यमातून सर्वांची मनं जिंकलेत असा अनिकेत. तर अनिकेत, तुझा अनुभव काय आहे या नमन कलेतला? या नमन कला क्षेत्रामध्ये मी सध्या राधेची भूमिका किंवा गवळण साकारतोय. आणि कोकणातल्या ह्या गोष्टी करायला एवढा आनंद येतो ना, लोककला जपायला, की
कितीही त्रास असो किंवा कितीही जागरणीत असो किंवा तो होणारा त्रास, झोप न मिळणं किंवा काय, पण ह्या इथेच ह्या जागेवरती किंवा ह्या लोकांच्या मध्ये आल्यानंतर तो पूर्ण थकवा दूर निघून जातो. आणि लोकांकडे स्टेजवरती एकदा गेलं की असं काही एनर्जी एक मिळते ना की भन्नाट आपला कार्यक्रम होतो, तुम्ही पाहताच आहे. आणि तू कधीपासून या नमनाकडे आहेस, म्हणजे की साधारण कला ही क्षेत्र म्हटलं किंवा डान्सिंग ह्या क्षेत्रामध्ये म्हटलं तर एक वयाच्या 10व्या वर्षापासून मी डान्स करतोय. आणि कोकण हे नमन जे म्हणतात त्याच्यामध्ये साधारण एक माझी एक 10-12 वर्ष असावी मी गौरव हे कॅरेक्टर करतोय. आणि नुकताच तुला एक पुरस्कार भेटलाय कलाकार म्हणून, तर त्याबद्दल तुला काय वाटतं? नाही, हा भागोजी ट्रस्ट यांच्या थ्रू मला कला क्षेत्रातील प्रेरणा पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे खूप सारे आभार की मला त्या पात्रतेचं समजलात. आणि लोकांनी खरंच, तुम्ही सगळ्या लोकांनी मला खूप खूप छान छान कमेंट्स करताय, म्हणून मी तुमच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलो असं म्हणेन मी. म्हणून तुमचे पण एकदा धन्यवाद. तर मित्रांनो, हा होता अनिकेत धनावडे. हा याने आपल्याला संवाद साधला आपण त्याच्याशी, परंतु याची जी कला ही तुम्हाला स्टेजवरती नक्कीच बघायला भेटेल. तर या सर्व कलाकारांची कला आपण आता पुढे जाऊया आणि त्यांचा कार्यक्रम बघूया, कशा पद्धतीने कार्यक्रम सुरू होतोय. दुसरे नमन वंदी तो नवनाथ देवा, नवनाथ देवा, नवनाथ देवा. होती दामी घोड गुण गाया, होती दामी घोड गुण गाया, घोड गुण गाया, घोड गुण गाया. शिवगौरीच्या विघ्नेश्वरा रंगणीया, शिवगौरीच्या विघ्नेश्वरा रंगणीया. समग्र सृष्टीचे निर्माण करता ब्रह्मपिता या सिंधुरासुर दैत्याचा आपला साष्टांग दंडवत. हे प्रभो, या नरदेहाची उत्पत्ती आपल्याच जांभईपासून झाली. या नरदेहाला साक्षात आपणच संज्ञा बहाल केली. जांभईपासून झाली पितामहा, हा नरदेह आपला समोर खड्यापासून सगळे वेगवेगळ्यापासून झालेले. पितामहा, या समग्र ब्रह्मांडामध्ये या नरदेहाला कधी मृत्यू संभवणार नाही असा वर द्या. ही सृष्टी मी निर्माण केली असून या सृष्टीचे काही नियम आहे. त्या नियमांच्या पद्धती जाऊन तिला आता कोणताही वरती देऊ इच्छित नाही. या पश्चात वेगळ्यावर लाग. पितामहा, ठीक आहे. तर मला देवयोनी, मनुष्य, पशु यांपासून मृत्यू संभव नाही असा वर द्या. सदैव एक लक्षात ठेव, या पृथ्वीवरती जो जन्म घेतो त्याचा मृत्यू हा अडथळा आहे. या पंचतत्वांच्या देहमंदिरात मनाच्या गाभाऱ्या अंतःकरणातून केलेली त्या ब्रह्मदेवांची आराधना आणि त्याच आराधनेचे फळ अमृतत्वाचं दान. या समग्र ब्रह्मांडामध्ये हा दैत्यराज सिंधुरातून आज अमर झाला. अमर झाला. अमर झाला दैत्यराज सिंधुरातून. नारायण नारायण
आदिगण सोहं गजानन नमो आदिगण. नारायण नारायण म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाकडून वर प्राप्ती करून घेतले आहे. नारायण नारायण म्हणजे तुझा जय जयकार नक्की होणार, तुझा जय जयकार नक्की होणार. नक्की समग्र ब्रह्मांडामध्ये जय जयकार फक्त याच असुरी शक्तीचा होणार. नारायण नारायण परंतु त्यासाठी मी सांगेन तसं तुला करावं लागेल. हे तुला जमेल का? नारायण नारायण. नारदा कथन कर. नारायण नारायण दैत्यराज देवराज इंद्र रंभेच्या नाचगाण्यात दंगून गेला तेव्हा सर्वप्रथम सॉरी तुम्ही देवराज इंद्रावरती करा. योग्य गोष्ट कथन केलेत मुनी. आता हा सिंधुरासुर दैत्य समग्र ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो नाही. होणारच. त्या ब्रह्मदेवांच्या मनाची प्रचिती म्हणजे पृथ्वी आणि पोताची गोष्ट अमरावतीवर देवराजांची अमरावतीचे गुण तिथं आपली सत्ता प्रस्थापित करणं हा पहिला मान तुम्हाला सफल करून त्या देवेंद्र सिंहासनी विराजमान होणार. आशीर्वाद असो रंगे या नैन गणवारी असा सुंदर असं नृत्य सादर कर. नाचते मी इंद्राच्या दरबारी. नाचते मी इंद्राच्या दरबारी. रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. राजा दरबारी, राजा दरबारी. रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. देव हासले पाहून धुंद झाले. सांगू मी आता तुळा बाई, सांगू मी आता तुळा बाई. सांगू मी आता तुळा. इंद्रदेव हासले पाहून धुंद झाले. सांगू मी आता तुळा.
दर्शन दे भगवंता पार्वतीने बनविला शंकराने तो गजमुखी सचिव केला हो 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 गजमुखी सचिव केला हो 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 हो
होतो आणि आता वाजले 2:30. नमनाचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आजीला घेऊन घरी आलोय. तर नमन हे या नमनातले काही भाग तुम्हाला थोडक्यात दाखवलेत आणि त्या नमन मंडळातील कलाकारांशी देखील आपण संवाद साधलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, आता झोपी जाऊया, वाजलेत 2:30. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.